श्री पतंजलि महामुनये नमः। आपण तपाच्या संदर्भामध्ये आहार शुद्धीचा विचार करत होतो। अर्थात आहार शुद्धी यामध्ये निग्रह आला आणि त्यामुळे त्या ठिकाणी तप हे आलं असं आपल्याला म्हणावं लागतं। अर्थात अन्नाचा चित्ताशी संबंध फार जवळचा आहे, अत्यंत निकटचा संबंध आहे। अर्थात त्याविषयी आपण विशेष उहापोह हा यमनियमांचा विचार करताना करणार आहोत। पण एवढं आपल्याला आज निश्चित म्हणता येतं की आहाराचा आणि चित्ताचा संबंध फार जवळचा आहे। सात्विक आहार सात्विक चित्ताला घडवू शकतो। राजसिक आहार आणि तामसिक आहार हे तामसिक आणि राजसिक चित्ताला घडवू शकतात। राजसिक आणि तामसिक आहार हे चित्ताच्या सात्विक इमारतीला कोलमडून पाडू शकतात। तर अन्नावरील जे नियंत्रण आहे, त्यामुळे अन्नावर एक जे नियंत्रण येतं सात्विक आहारासाठी आणि राजसिक तामसिक आहार न करण्यासाठी, अपथ्य सेवन न होऊ देण्यासाठी जे नियंत्रण येतं, त्या नियंत्रणामध्ये आपल्याला तप हे निश्चितच स्पष्टपणे दिसतं। आणि म्हणून आपण या ठिकाणी थोडा तसा आहाराचा विचार केला। आणि एक योग साधनेच्या दृष्टीनं ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे। आहार शुद्धी ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्याचा आहार शुद्धीचा एक व्यापक अर्थ सुद्धा आपण आता या ठिकाणी पाहिला, म्हणजे गतप्रसंगी पाहिला की आहार म्हटल्यानंतर सर्वेंद्रियांचा आहार आणि तो अत्यंत उपादेय ठरतो। योग साधकाला अत्यंत उपादेय ठरतो, अत्यंत महत्वाचा ठरतो। आपल्या सगळ्या इंद्रियांचे विषय इंद्रियांना आहार रूप असतात असं आपण गतप्रसंगामध्ये पाहिलं। त्यामुळे सगळ्या इंद्रियांचे विषय हे शुद्ध स्वरूपात, विशुद्ध स्वरूपात आणि तेही परिमितपणे सेवन केले गेले पाहिजे। सगळ्या इंद्रियांचे आहार, त्यांचं सेवन हे परिमित असं असायला पाहिजे आणि ते विशुद्ध अवस्थेमध्ये असायला पाहिजे, विशुद्ध स्वरूपामध्ये असायला पाहिजे, हे आवश्यक ठरतं। आणि ते योग साधनेला अत्यंत पूरक असतं आणि तसं नसणं हे योगाला घातक असतं। या संदर्भामध्ये इंद्रियाचा संबंध हा नेहमी भद्र, पवित्र, मंगल अशा विषयांशीच, उदात्त अशा विषयांशीच यायला पाहिजे। आलं का लक्षात? आपल्या इंद्रियांचा म्हणजे बाह्येंद्रिय, अंतरेंद्रिय, मन म्हणा, सगळी इंद्रिय, या सगळ्यांचा संपर्क हा भद्र विषय, पवित्र विषय, उदात्त विषय, विशुद्ध विषय यांच्याशीच त्याचा संयोग व्हायला पाहिजे, संपर्क यायला पाहिजे। तसा संपर्क घडवणं, यामागे तप असतं किंवा नसतं हे काही सांगण्याची आवश्यकता नाहीये। आणि अभद्र आणि अपवित्र विषयांशी संयोग टाळणं हाही तितक्याच अंशाने महत्वाचा प्रकार असतो। अभद्र, अमंगल, अपवित्र आणि अशुद्ध अशा विषयांशी आपल्या बाह्येंद्रियांचा, अंतरेंद्रियांचा संपर्क येऊ नये, मनाचा संपर्क येऊ नये, इंद्रियांचा संपर्क येऊ नये, यासाठी आपल्याला तत्पर राहावं लागतं। तर यामागे सुद्धा तप असतं किंवा नसतं ह्याची काही मोठी उपपत्ती सांगावी लागत नाही। अर्थात त्यामुळे ते सुद्धा तपच ठरतं। त्यामुळे हा जो निग्रहाचा प्रकार विशेषतः आहार शुद्धीच्या संदर्भात, आणि आहार ही जी व्यापक संकल्पना आहे या ठिकाणी योगशास्त्राने सांगितली आहे, ती लक्षात घेऊन त्यामागे तपाचा अन्वय किती असतो हे आपल्याला सहज लक्षात येतं। आणि तो प्रकार या ठिकाणी अत्यंत महत्वाने सांगितला गेलेला आहे असं या ठिकाणी सांगावंसं वाटतंय। आता या ठिकाणी जो तपाचा निर्देश आहे
या तपाचा निर्देश म्हणजे हे जे क्रियायोगात्मक तप आहे, क्रियायोगांगभूत असं जे तप आहे, त्या तपाचा निर्देश आपल्याला शास्त्रामध्ये सापडतो. महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये असं एक वचन आहे, मनसश्च इंद्रियाणाम चापि एकाग्रम परमम तपः. अशा प्रकारचं हे तप आहे. मनसश्च इंद्रियाणाम चापि एकाग्रम परमम तपः. मनाची एकाग्रता, इंद्रियांची एकाग्रता, हा जो एकाग्र धर्म आहे, तो एकाग्र धर्म म्हणजे तप आहे. आलं का लक्षात? आणि अशा प्रकारचं तप या ठिकाणी क्रियायोगाला विहित आहे. क्रियायोगांगभूत तप जे असतं ते अशा प्रकारचं असतं. महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये आचार्य असं म्हणतात पुढे, तज्जयाय सर्वधर्मेभ्यः स धर्म पर उच्यते. म्हणजे हा जो इंद्रियांमध्ये एकाग्र धर्म येण्याचा प्रकार आहे, मनामध्ये एकाग्र धर्म येण्याचा प्रकार आहे, त्याला या ठिकाणी तप म्हटलंय. आणि ते तप जर प्राप्त झालं, सिद्ध झालं, त्यात जर जय मिळाला, तर सर्वधर्मेभ्यः तज्जयाय सर्वधर्मेभ्यः स धर्म पर उच्यते. हा परात्पर धर्म आहे, परमधर्म आहे, असं महाभारतकार म्हणतात. आणि हे जे तप आहे, या तपाचा आत्मप्राप्तीशी कसा संबंध आहे, किती जवळचा संबंध आहे, याचा निर्देश मैत्रायणी उपनिषदामध्ये सापडतो. त्या ठिकाणी असं म्हटलंय, तपसा प्राप्यते सत्वम, सत्वात संप्राप्यते मनः, मनसा प्राप्यते तो आत्मा, यमात्मा न निवर्तन्ते. तपसा प्राप्यते सत्वम, हे अशा प्रकारचं तप आहे की या तपाद्वारा सत्व प्राप्त होतं. आपल्यामध्ये सत्वगुण हा वर्धमान होतो, सत्वचित्त प्राप्त होतं, सत्वबुद्धी प्राप्त होते, सात्विक चित्त प्राप्त होतं, सात्विक बुद्धी प्राप्त होते. सत्वात संप्राप्यते मनः, आणि ह्या सत्वगुणातून मनाला एक विशिष्ट आविष्कार होतो, मनाचा एक विशिष्ट आविष्कार होतो, विशिष्ट मन, विशिष्ट धर्माचं मन प्राप्त होतं. अर्थात ते यौगिक मन असतं. आणि म्हणजे एकाग्र धर्माने युक्त, योग धर्माने युक्त असं ते मन असतं. आणि मनसा प्राप्यते तो आत्मा, आणि अशा मनाद्वारा हा आत्मा प्राप्त होत असतो. आणि यमात्मा न निवर्तनते, एकदा असा आत्मा प्राप्त झाला तर पुनरावर्तन नसतं, अर्थात मोक्ष असतो, निर्वाण असतं. अशा प्रकारे मैत्रायणी उपनिषदामध्ये तपसा प्राप्यते सत्वम अशा संदर्भात जे तप सांगितलं, ह्याचा जो अर्थ असेल तो अर्थ या ठिकाणी क्रियायोगांगभूत तपाचा आहे. आलं का लक्षात? अर्थात हा मध्यमाधिकारी असा जो योगी आहे, त्याने बराच अध्यात्मातला मार्ग आणि त्या मार्गातले जे कंटक असतील, त्या कंटकांचं निर्धारण करून तो बराच मार्ग आक्रमिलेला आहे त्याने. आणि त्याच्यानंतर त्याला योगरूप जो परमधर्म आहे, ध्यान म्हणा, समाधी म्हणा, त्याच्यासाठी त्याला ह्याच्या पुढची साधना करायची आहे. अर्थात या ठिकाणी आपण आपल्या तुलनेने या मध्यमाधिकारीकडे सहज बघू शकतो. कारण आपण जी काय अध्यात्मामध्ये जर वाटचाल करत असू, तर साहजिकच समाधीच्या अपेक्षेनं किंवा तशी योग्यता सिद्धी आपल्याला कल्पनेत सुद्धा आलेली नाहीये. म्हणजे आपण अजून फारच ज्याला पूर्वप्राथमिक म्हणतात अशा पूर्वप्राथमिक अवस्थेमध्ये आहोत. आणि त्यामुळे इथल्या तपाचा निर्देश हा आपल्या कल्पनेतल्या तपाशी पडताळून पाहिल्यात आपल्याला लक्षात येतं की आपल्या तपाची संकल्पना जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली नाहीये. आपली संकल्पना काही चुकीची नाहीये. आपल्या मनामध्ये तप म्हटल्यानंतर जे जे विचार येतात, एका पायावर उभा राहणं, अनशन करणं, उपवास करणं, चांद्रायणादी व्रत करणं, आणि जबरदस्तीने इंद्रियांवर निग्रह आणणं, बलात्काराने इंद्रियांवर नियंत्रण आणणं, मनावर जबरदस्त नियंत्रण आणणं, हे जे प्रकार आहेत, एका पायावर उभा राहणं, अंगाचा एक एक केस उपटत जाणं, नंतर हे जे वासनेने फोफावलेलं शरीर आहे ह्याच्यावर चाबकाचे फटकारे मारत राहणं आणि याला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करणं, हे जे आपण तापसी तपाचे प्रकार समजतो,
ते तपाचेच प्रकार आहेत, नाही असं नाही, पण या ठिकाणी ते तप सांगितलेलं नाहीये. हे तप फार उच्च दर्जात आहे. हा जो अधिकारी आहे आणि बरीच वरपर्यंत मजल मारलेली आहे, त्यामुळे त्याचं तप म्हणजे मनाची एकाग्रता, इंद्रियांची एकाग्रता वगैरे आता जो सांगितला तो प्रकार म्हणजे तप आहे असं म्हटलेलं आहे. आणि एक या तपाचं सुद्धा याची अर्थनिश्चिती करताना या ठिकाणी जी तपाची संकल्पना आहे, क्रियायोगामध्ये तपाची संकल्पना आहे, त्याची अर्थनिश्चिती करताना आपल्याला भगवद्गीतेमधला जो मानसिक तपाचा प्रकार आहे, मानसिक तपाचा प्रकार आहे, तो लक्षात घेण्यासारखा आहे. त्या ठिकाणी भगवान म्हणतात 17व्या अध्यायामध्ये 16व्या श्लोकात भगवान म्हणतात, मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी इति एतत् तपो मानसम उच्यते. अशा प्रकारचं मात असं सांगितलं गेलं त्या ठिकाणी. मनप्रसाद सौम्यत्वम, मनाचं सौम्यत्व, मनाचा प्रसाद, आणि तसंच मौन. मौन म्हणजे केवळ आठवड्यातून एकदा आपण मौन पाळत असू तशा प्रकारचं मन नाही. तोंड बंद करायचं आणि हात आणि पाठी वापरायची किंवा खाणाखुणा करायच्या, अशा प्रकारचं तप नाहीये. किंवा हातामध्ये पेन्सिल घ्यायची, कागद घ्यायचा आणि आपलं मौखिक मन चालवायचं, ते मौनच आहे. ते करायला पाहिजे, विशिष्ट पातळीमध्ये ते करायला पाहिजे, नाही असं नाही. पण हे मानसिक मौन आहे. या ठिकाणी मानसिक मौन, आत्मविनिग्रह आणि भाव संशुद्धी, ह्याला मानसिक तप असं भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात. तर अशा प्रकारचं तप या ठिकाणी अपेक्षित आहे. एका पायावर उभा राहणं, अंगावरचा केस उपटत राहणं, एक एक केस उपटत राहणं, नंतर ह्या माजलेल्या पिंडाला चापकाचे फटके मारून त्याला वटणीवर आणणं, असले प्रकार या ठिकाणी नाही आहेत. आपल्या शरीराला शुष्कावणं, असले प्रकार नाही आहेत. हे या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येतं. म्हणजे तपाबद्दल वैदिक संकल्पना जी व्यापक आहे ती आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे, आणि त्यातला विशिष्ट प्रकार जो आहे, विशिष्ट श्रेणी जी आहे ती या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. ह्याच्यावर कटाक्षाने लक्ष दिलं गेलं पाहिजे. केवळ तप म्हणजे या ठिकाणी तप आपल्या संकल्पनेनुसार मानणं ही गैरसमजूत आहे. म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न असा आहे की या ठिकाणचं क्रियायोगातलं जे तप आहे त्याला विशिष्ट अर्थ आहे, आणि त्याच्या अर्थाच्या निश्चितीसाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतो, आणि त्या दृष्टीने काही दिग्दर्शन या ठिकाणी होत आहे. असो, तर या ठिकाणी क्रियायोगोक्त जे तप आहे, क्रियायोगोक्त जे तप आहे ते वैराग्य बळावणं, आपल्यामध्ये असलेलं वैराग्य बळावणं यासाठी आहे. मग या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येतं की हे तप तुम्ही आम्ही आचरू शकत नाही, कारण आपल्यामध्ये वैराग्यच नाही. आपल्याला वैराग्याचं बीज अजून त्याचं रोपण करायचंय, बीज मिळवायचं म्हणा, कदाचित बीज मिळवायचंय, मग त्याच्यानंतर त्या बीजाचं रोपण करायचंय. आपण या अवस्थेमध्ये आहोत अजून. तर या ठिकाणी हे जे तप आहे हे वैराग्य बळावण्याचं आहे. अर्थात ध्वनीत काय की वैराग्य असतं, वैराग्य हे आविष्कृत असतं, त्याला वर्धमान करणं त्यासाठी हे तप असतं, आणि त्यामुळे एकाग्र हे साधलं जातं. वैराग्य अशा पातळीपर्यंत वाढवायचं किंवा वर्धमान करायचं की आपल्याला एकाग्र धर्म प्राप्त होईल. आलं का लक्षात? अशा स्वरूपाचं हे असल्यानं भागवतात सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचा उपदेश प्राप्त होतो. त्यांनी त्या ठिकाणी म्हटलंय कामस्त्याग तपहा. त्यांनी त्या तपाचं स्वरूप सांगितलंय कामस्त्याग, आणि ह्याचा कदाचित या ठिकाणी आपल्याला थोडासा अर्थ लावता येईल, वाक्या ह्याचा वापर करता येईल अर्थ निश्चितार्थाकरता, अर्थनिश्चितीसाठी की कामस्त्याग तपहा. आपल्यामध्ये जी काही कामना असेल, अतिरिक्त कामना असेल, त्याचा त्याग करणं ह्याच्या स्वरूपामध्ये काहीतरी हे, कारण मानसिक निग्रहाचा प्रकार आहे, तर तो या ठिकाणी येऊ शकतो. आणि हा उपदेश त्यामुळे थोडासा या ठिकाणी ग्राह्य ठरतो. असो, या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये जो गुणत्रयानुसार आहार भगवान सांगतात तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आहार शुद्धी
हा प्रकार या ठिकाणी असतो असं आपण पाहिलं. कारण त्याच्याद्वारा काहीतरी मानसिक धर्मामध्ये योग्य परिवर्तन होऊ शकतं, योग्य उत्क्रांती होऊ शकते, योग्य धारणा मिळू शकते असं आपण पाहिलं. त्यामुळे या ठिकाणी सात्विक आहार आणि राजसिक आहार आणि तामसिक आहार असं आपण म्हटलं तर या संदर्भामध्ये थोडंसं स्पष्टोक्ती काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणून आपण भगवद्गीतेकडे जर वळालो तर 17व्या अध्यायामध्ये या आहारांचं जे वर्णन केलंय ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात 17व्या अध्यायामध्ये 8वा 9वा 10वा असे 3 श्लोक आहेत. आयु सत्वबलम आरोग्य सुख प्रीती विवर्धन रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहार सात्विक प्रिया असं सात्विक आहार सांगितलाय. सात्विक लोकांना प्रिय असलेला आहार सांगितलाय. त्याच्यानंतर कटु आम्ल लवण अति उष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिन आहारा राजस्य श्रेष्ठा दुःख शोक मयप्रदा अशा प्रकारे राजसिक आहार सांगितलाय. त्यानंतर यातयाम गतरसम पूती पर्युषितम च यत् उच्छिष्टम अपि च अमेध्यम च भोजनम तामस प्रियम अशा प्रकारे तामसिक आहारही सांगितलाय. तर त्या ठिकाणी आपण आपलं थोडंसं लक्ष वेधलं पाहिजे. म्हणजे सात्विक आहार म्हणजे एक त्याची एक रूपरेषा आपल्याला कळेल कशा प्रकारचा आहार असला पाहिजे. राजसिक आहार म्हणजे त्याची रूपरेषा कळली पाहिजे म्हणजे कशा प्रकारचा आहार असता कामा नाहीये. तसंच तामसिक आहाराची एक ओळख व्हायला पाहिजे म्हणजे कशा प्रकारचा आहार असता कामा नाहीये. ह्याच्याबद्दल एक विशेष प्रकारचं प्रबोधन होऊ शकेल. एरवी केवळ सात्विक आहार खा म्हटल्यानंतर आणि राजसिक तामसिक आहार खाऊ नका म्हटल्यानंतर सात्विक आहार कुठला, राजसिक आहार कुठला, तामसिक आहार कुठला ह्याची जर ओळखच नसेल तर तशा उपदेशाला काही अर्थ नसतो. पण भगवद्गीते प्रकारे स्पष्टोक्ती झालेली आहे आणि त्यामुळे त्या उपदेशाकडे आपण या ठिकाणी वळणं हे अत्यंत विहित आहे. तर हा सात्विक आहार जो असतो तो भगवद्गीतेनुसार आयुला पोषक असतो, वर्धमान करणारा असतो, आयु वाढवणारा असतो, सत्वाला वाढवणारा असतो, अंतःकरणातलं जी सत्व आहे शुद्धी आहे त्याला वाढवणारा असतो. तसंच बल आत्मबल धैर्य म्हणजे मनोबल धैर्य म्हणा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे बल लागतं ते वर्धमान करतं. ते बल आपल्याला प्राप्त होत असतं आणि आध्यात्मिक मार्गक्रमणाला लागणारे जे काही शारीर बल असेल ते सुद्धा या ठिकाणी प्राप्त होतं. आता शारीर बल म्हणजे आपली एक कल्पना असते की आखाडा गाजवणारा मग त्याचा पिंड कसा असतो, कुस्ती गाजवणारा कुस्त्या खेळणारा मल्ल त्याचं शरीर आपण त्याला बलवान समजतो. तर तशा अर्थाने या ठिकाणी बल म्हटलेलं नाहीये, ते बल सांगितलेलं नाहीये. तर या ठिकाणी बल म्हणजे असा अर्थ की आध्यात्मिक साधना करण्यासाठी त्याला लागणारं धैर्य, त्याला लागणारं मनोधैर्य, त्याला लागणारी बौद्धिक एकाग्रता, बौद्धिक स्थिरता आणि शारीरिक सामर्थ्य जे काही ज्या अंशाने लागत असतं ते या आहाराने प्राप्त होत असतं असा या ठिकाणी बलम या संकल्पनेचा अर्थ आहे. तर अशा ठिकाणी बल प्राप्त होत असतं, आरोग्य प्राप्त होत असतं, संतुलित असं आरोग्य प्राप्त होत असतं आणि ते सुखकारक असतं, प्रीतिदायक असतं. असा आहार जो असतो तो रसात्मक असतो. दाहक असा किंवा वृक्ष कोरडा असा नसतो, रसात्मक असतो. तसा तो स्निग्ध असतो आणि हृद्य असा तो असतो. अशा प्रकारचा हा आहार सात्विक लोकांना प्रिय असतो, अर्थात हा सात्विक आहार असतो. तर जो राजसिक असतो तो कसा असतो तर चवीमध्ये एक तीव्रता असते, अतितीव्रता असते. ज्याला आपण चमचमीत म्हणतो, चमचमीत खावंसं वाटतं. पावसाळी हवामध्ये पाऊस पडलेला असताना काहीतरी चमचमीत खावं ही जी आपली वृत्ती असते ही राजसिक. किंवा एखाद्या तापातून उठल्यानंतर थोडं बरं वाटल्यानंतर म्हणजे आहारामध्ये बरंच पथ्य सांभाळलेलं असतं, पथ्यपाणी सांभाळलेलं असतं आणि आता बरं वाटलं म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता काहीतरी चमचमीत खावं. ही जी वृत्ती असते आपल्यामध्ये
ती राजसिक आहाराबद्दल एक ओढ असणारी वृत्ती असते आणि अशा प्रकारचाच हा राजसिक आहार असतो. आणि तो सांगताना भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की तीव्र अशा स्वरूपाच्या त्या चवी असतात, कटू, आम्ल, लवण आणि तिखट, अतिउष्ण, तीक्ष्ण म्हणजे तिखट, वृक्ष, विदाही, अशा प्रकारचं हे राजसिक अन्न असतं. आणि ते कसं तसंच ते दुःख शोकमयप्रद असतं असं गीतेमध्ये सांगितलंय. आणि तामसिक आहार जो असतो तो कसा, आता त्यात अत्यंत थंड, रसहीन, दुर्गंधीने युक्त, शिळ. शिळ म्हणजे काय माहिती का? या ठिकाणी आपल्याला काय वाटतं की 2 दिवसापूर्वीचं म्हणजे शिळ. त्या फार तर सकाळचं आपण रात्री शिळ म्हणतो, रात्रीचं सकाळी शिळ म्हणतो. पण शिळ याचा अर्थ असा की जे अन्न शिजवून 3 तास होऊन गेलेत त्याला यातयाम असं म्हटलं जातं. ते शिळ असतं. म्हणजे अन्न शिजवल्यानंतर 3 तासात ते खाणं हे अपेक्षित असतं आणि त्याच्यानंतर जेवणं, त्याच्यानंतर खाणं हे यातयाम अन्न भक्षण असतं, शिळ अन्नाचं भक्षण असतं. तर शिळ याच्याबद्दल आपली जी चुकीची संकल्पना आहे, सवलतीची संकल्पना आहे, ती सुद्धा या ठिकाणी आपण खोडून काढली पाहिजे. योगशास्त्रानुसार, अध्यात्मशास्त्रानुसार, गीताशास्त्रानुसार शिळ म्हणजे काय तर सकाळचं रात्री आणि रात्रीचं सकाळी खाण्याचा प्रकार, याला शिळ म्हणण्याचं कारण नाही. किंवा काल परवाचं आज खाणं शीतगृहामध्ये ठेवून किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून अन्न ताजं राहतं अशा कल्पनेने कालचं खाल्लं, परवाचं खाल्लं चालतंय. तर तसा त्यालाच आपण शिळ म्हणण्याचं कारण नाही. तर अन्न शिजवून झाल्यानंतर 3 तासानंतर ते शिळ होतं असा अध्यात्मशास्त्राचा एक नियम या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. असो, तर या ठिकाणी तामसिक म्हणताना ते शिळ असतं, उच्छिष्ट असतं, अशुद्ध असतं. अशा प्रकारचे आहार हे भगवद्गीतेत सांगितलेले सर्व परिचितच आहेत. तर तो भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आहाराविषयी मनुस्मृतीमध्ये एक निर्देश, लक्षणीय निर्देश आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय, लशनम गुंजनम चैव, लशनम गृंजनम चैव पलांडो कवकानिच अभक्ष्याणि द्विजातीनाम अमेध्य प्रभवानिच. त्यात असं म्हटलंय की लसूण, लाल गाजर, कांदा, नंतर त्याला छत्राक म्हणतात, की मशरूम्स, आणि अशुद्ध भूमीतली भाजी. असं आहे, जमीन सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. ज्या ठिकाणी पीक भाजी म्हणा पीक निघतं ती जमीन आहे, त्याला शुद्ध पाणी आसपास असलं पाहिजे. कुठल्या डबक्याच्या शेजारी येणारी भाजी तर तशी तिचं या ठिकाणी अशुद्ध मानली गेलेली आहे. त्यामुळे अशुद्ध जमिनीतली भाजी ही ब्राह्मणाला वर्ज्य सांगितली आहे मनुस्मृतीमध्ये. अर्थात सात्विक वृत्तीचा ब्राह्मण जो असतो त्याला ही वर्ज्य असते असं म्हटलेलं आहे. असो, आहार शुद्धी पदानं अन्नशुद्धी असा प्रधानार्थ जो आहे तो जर आपण घेतला तर हा सगळा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आतापर्यंत जो पाहिला, भगवद्गीतेतला विचार पाहिला, आता मनुस्मृतीतला विचार पाहिला, तो सगळा आपण लक्षात घेतला पाहिजे. आता त्याच्याबरोबरच आपण विहार हाही भाग लक्षात घेतला पाहिजे. आपला विहार हा सात्विक स्थानामध्ये पाहिजे, सात्विक लोकांमध्ये पाहिजे, सत्संग पाहिजे. असत्संग असता कामा नये. राजसिक तामसिक लोकांबरोबर आपला विहार होता कामा नये. राजसिक आणि तामसिक स्थानांमध्ये आपला विहार होता कामा नये. विहार हा सात्विक स्थानामध्ये पाहिजे, विहार हा सात्विक लोकांबरोबर व्हायला पाहिजे, विहार हा सात्विक लोकांकडे व्हायला पाहिजे. हाही तितकाच महत्वाचा भाग आहे, कारण हे सगळे आहार असतात, इंद्रियांचे आहार असतात. ज्या ठिकाणी आपण विहार करतो त्या ठिकाणी आपण इंद्रियांचा आहार घेत असतो. इकडे तिकडे बघणं, इकडचं तिकडचं बघणं हे प्रकार संभवतात. त्यामुळे कुठे जाणं ह्याच्यावरही नियंत्रण पडतं, कोणाबरोबर जाणं ह्याच्यावरही नियंत्रण पडतं. तर या सगळ्या गोष्टीही या ठिकाणी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. असो, आता आपण थोडासा आहाराचा विचार बाजूला ठेवूया आणि मग असं बघूया की समाधी मार्गामध्ये, योग मार्गामध्ये प्राणायाम,
प्रत्याहार, धारणा, ध्यान ही जी अंग असतात ही त्या समाधीला अंगभूत असतात. आलं का लक्षात? म्हणजे ज्या क्रियायोग हा समाधी भावनार्थ आहे. समाधी भावनार्थ म्हणजे काय एकदम डोळे मिटून लगेच ध्यान समाधी लागणं असा प्रकार नाही. तर त्यामध्ये एक अंगक्रम आहे, अंगभूत अशा काही साधनांचा क्रम असतो. तो म्हणजे प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग त्यानंतर त्याची परिणती समाधीमध्ये होत असते. तर ही जी अंग आहेत, प्राणायामाचं अंग, प्रत्याहाराचं अंग, धारणेचं अंग, ध्यानाचं अंग, यामधलं काठिण्य म्हणजे समाधीच्या संदर्भातून, समाधीच्या दृष्टिकोनातून, समाधीच्या अपेक्षेनं त्यातलं काठिण्य किती आहे हे सहज लक्षात येतं. आणि या साधनांमध्ये त्यामुळे काठिण्य असल्यामुळे साफल्यापेक्षा वैफल्य हे अधिक असतं, हे काही सांगण्याचं कारण नाही. हे सगळं अनुभूयमान आहे. सगळ्यांना याचा अनुभव आलेला असतो, येऊ शकतो, येत असतो की या साधना कठीण असतात आणि साफल्यापेक्षा वैफल्य त्या ठिकाणी त्याची भाऊगर्दी असते. आणि हे सत्य आहे, हे मान्य करायला पाहिजे. या वास्तववादावर बोट ठेवून असं म्हणता येतं की प्राणायाम किंवा त्या प्राणायामोत्तर अशी जी अंग आहेत, प्राणायामानंतरची जी अंग आहेत ती सगळी कठीण असतात. आणि त्यातील तो पिपिलिका मार्गानं म्हणजे मुंगीच्या गतीनं होणारा प्रवास, पिपिलिका गतीनं आणि पिपिलिका मार्गानं होणारा जो प्रवास असतो, तो प्रवास सफल किंवा अत्यंत विक्षेपयुक्त प्रवास, तो जरी सफल होत असला तरी त्यातले विक्षेप जे असतात, या मार्गामधले विक्षेप हे जबरदस्त नाउमेदी आणणारे असतात. म्हणजे तो प्रवास जरी सफल होत असला तरी त्यामध्ये नाउमेदीचे प्रसंग, नाउमेदीचे काही कमी नसतात. त्यांची भयंकर रेलचेल असते. आणि या साधकाला नाउमेद करण्याचा या सगळ्या गोष्टी अत्यंत चिकाटीनं प्रयत्न करतात. आलं का लक्षात आलं का? म्हणजे साधकाची चिकाटी तर आपल्याला माहितीच आहे. साधकाला चिकाटी हवे, साधनेमध्ये चिकाटी हवे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मान्य करून असं सांगावं असं वाटतं की हे जे विक्षेप येतात, हे विक्षेप आपलं काम अत्यंत चिकाटीने करत असतात. आणि ही विघ्न जी येतात, ही जी अनेक विघ्न येतात, त्या विघ्नांच्या विरुद्ध जर उभा राहायचं असेल तर श्रद्धापूर्वक, वीर्यपूर्वक दीर्घकालपर्यंत नियमित अखंड सत्कार भावानं समाधी साधनेद्वारा तोंड देणं, या सारखं महत्त्वच नाही. एक क्षणभर विचार करा. सूत्रकाराने सांगितलंय, सदुदीर्घकाल नैरंतर्या सत्कारा सेविता दृढभूमी वगैरे जो प्रकार सांगितला, यामध्ये तपाचा अन्वय किती आहे? तपच या ठिकाणी भरगच्च भरलेलं आहे, दुसरं काही नाही आहे ह्याच्यात, तपच आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारं जे तप आहे ते तप आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात त्यासारखं महत्तपच नाही, सर्वात तेच महत्तप आहे, परमतप आहे असं म्हणायला पाहिजे. असं आहे की वैफल्य येण्यानं आपण या समाधी साधनेला अयोग्य आहोत अशी पळवाट काढून नाउमेद होऊन मार्गभ्रष्ट होण्याचे प्रकार काही कमी नसतात. या प्रवृत्तीला नेहमी विच्छिन्न करणं या ठिकाणी निर्दिष्ट आहे की आपल्यामध्ये अशी वृत्ती येण्याची शक्यता असते. अनेक वार अशा वृत्ती येतात की बाबा हे आपल्यासाठी नाहीये, या मार्गामध्ये आपल्याला यश येण्याची यत्किंचितही शक्यता नाहीये. आणि अशामुळे आपण पळवाटा शोधत असतो, पळवाट आपल्याला दिसत असतात. आणि त्यामुळे असं होऊ नये, असं करू नये, हा या ठिकाणी निर्देश हा होत आहे या तपाद्वारा. हे तप आहे असं सांगितलं जातं की बाबा हे तप करायला पाहिजे. आता हा मार्ग किती कठीण आहे, योग मार्ग किती कठीण आहे, किंवा कुठलाही अध्यात्म मार्ग हा किती कठीण आहे,
हे काही पुन्हा सांगण्याचं कारण नाही, उपनिषदांचा कंठघोष आहे. क्षूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. क्षूरस्य धारा निशिता दुरत्यया, अशा प्रकारे उपनिषदकार म्हणतात. असं आहे, तारेवरची कसरत आहे ही, तारेवरच्या कसरतीचा बाप आहे. या ठिकाणी असं उपनिषदकार म्हणतात की एखादी अत्यंत धारेधार पात असेल आणि त्या पातीवरनं जर चालायचं असेल तर आपले काय कसे हाल होतील. हा अशा प्रकारचा मार्ग आहे, अत्यंत अरुंद मार्ग आहे. आलं का लक्षात? असं आहे, पर्वतराजीमध्ये दोन डोंगरांच्या मध्ये जर समजा एक अरुंद फळी घातली आणि अरुंद फळीवरून या डोंगरावरून त्या डोंगरावर जायची जर पाळी आली आणि फळी अत्यंत अरुंद म्हणजे एक पाऊल बसेल एवढीच 3 इंच 4 इंच रुंदीची फळी असेल, तर ह्या फळीवरून जाण्याचा प्रकार कसा असेल? खाली 10,000 फुटाची 10-15 हजाराची फुटाची दरी जर खाली असेल, हिमालयामधला प्रसंग आहे, लक्षात घ्या. अशी 3-4 इंचाच्या रुंदीची फळी, ह्याच्यावरनं आपल्याला 500-1500 मीटर जायचंय. 2 डोंगरांच्या दरम्यान ही फळी घातली आहे, तर हा मार्ग कसा असेल? तसा हा मार्ग आहे. कसा आहे? क्षूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. हे क्रांतदर्शे कवी म्हणतात की हा मार्ग इतका दुर्गम आहे, अशा प्रकारचा दुर्गम आहे. अशा प्रकारे उपनिषदकार सांगतात. मग या मार्गामध्ये तपाचा अन्वय असतो हे काही सांगावं लागत नाही. तपाचा अन्वयच नाही तर हे तपच असतं, असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. असं थोडक्यात म्हणजे या ठिकाणचं तप हे इंद्रियामधली जी काय वैश्विक वृत्ती असेल ती त्याच्यामध्ये संकोच आणणं, तसंच आहार शुद्धी, आहार म्हणजे सर्वार्थानं आहार, तसंच समाधी साधनेचं सेवन आणि तेही प्रमादरहित असं राहून करणं, अनिर्विघ्नपणे करणं आणि ते चालू ठेवणं, अशा स्वरूपाचं असतं असं म्हणावं लागेल. आता समाधी साधन आणि जीवन पद्धती, योग साधना आणि जीवन पद्धती यामध्ये फार मोठी फारकत असणं किंवा त्याच्यामध्ये वैरूप्य असणं हे काही योग्य नाहीये. क्रियायोगाच्या पातळीमध्ये जीवन प्रणाली आणि योग साधना ह्याच्यामध्ये फार फारकत असता कामा नाहीये. तुमच्या आमच्या जीवनात फारकत असते, पण कुठलाही व्यवसाय करत असतो, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय आणि त्याच्यामध्ये कदाचित लांड्या लबाड्या सुद्धा असतात आणि पुन्हा आपल्याला योगही करण्याची कदाचित बुद्धी असते, योगही करत असतो. मग आपण त्या ठिकाणी एक पळवाट काढतो, बाबा तो जीवनाचा प्रकार आहे. पण हे योग हा एक माझ्या जीवनातला दुसरा घटक आहे आणि तो मी या ठिकाणी आध्यात्मिक साधना म्हणून करतोय. त्यामुळे मी फारकत करतो ते अर्थजीवन आणि हे योग जीवन. तर अशा प्रकारे आपल्या जीवनाचं चित्र असं असू शकतं की आपण कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत असू, काही करत असू, पण तरी सुद्धा आपण योग साधनेकडे आकृष्ट होऊ शकतो आणि काही प्रमाणात योग साधना करू शकतो. अर्थात आपलं आर्थिक जीवन, सामाजिक जीवन, वैयक्तिक जीवन आणि योग आपल्या जीवनामध्ये काय घटकावर जो योग येत असेल त्याच्यामध्ये फार मोठी फारकत असते आणि अशा प्रकारची फारकत असणं या ठिकाणी अपेक्षित नाहीये. अर्थात या ठिकाणी समाधी साधनेला एक विशिष्ट जीवन प्रणाली हवी आणि ती जीवन प्रणाली जगणं हेच एक महान तप असतं. आलं का लक्षात? म्हणजे अशा प्रकारचं क्रियायोगाच्या पातळीचा जर योग करायचा असेल तर त्याला विशिष्ट प्रकारची एक जीवन प्रणाली हवी आणि ती जीवन प्रणाली जगणं आणि ती टिकवणं
ह्यात एक मोठं तप असतं आणि ते तप या ठिकाणी सांगितलं गेलंय असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर असं आहे की आपण आपली जीवन प्रणाली आणि योग ह्याच्यामध्ये फारकत करतो. त्यामुळे ज्याला कॉम्प्रोमाइज म्हणतात, आपल्या योगामध्ये योग साधनेमध्ये किती कॉम्प्रोमाइज होतो याचं एक गणित मनाशी मांडा. आज सिनेमाला जायचंय, आज नाटकाला जायचंय, आज पार्टीला जायचंय, आज अमुक एक ह्याच्याकडे सामाजिक कार्यक्रम आहे, त्याच्याकडे सामाजिक कार्यक्रम आहे, आज क्लबात जायचंय, क्लबात गेलो, उशीर झाला, सकाळी उठायला उशीर झाला, रात्री पार्टी झाली, जेवायला जास्त जेवण झालं, झोपायला उशीर झाला. मग क्लब आहे, पार्टी आहे, अमुक आहे, हॉटेलिंग आहे, तमुक आहे, या सगळ्या गोष्टी असतात. आणि या सगळ्या गोष्टी सांभाळत आपण योग साधना सुद्धा करत असतो. तर क्रियायोगाच्या पातळीमध्ये हे चालत नाही. आलं का लक्षात? म्हणजे क्रियायोग करायचा आणि क्रियायोग चालू असताना 17 क्लबांची मेंबरशिप असते, तसं चालत नाही. खुशाल चेंडू लोकांची कंपनी असते, ते चालत नाही. तर याला एक विशिष्ट जीवन प्रणाली हवी आणि ती जीवन प्रणाली जगणं आणि टिकवणं यात जे काही तप असेल त्या तपाचा निर्देश या ठिकाणी झालेला आहे. गंमत अशी की आपलं तप जरा वेगळ्या प्रकारचं असतं. आपण म्हणतो आम्ही रात्री जागरण केली, क्लबाला गेलो, सिनेमाला गेलो, नाटकाला गेलो, पार्ट्यांना गेलो, रात्री 2 वाजता आलो, पण पुन्हा सकाळी आम्ही उठून आमची काही योगसाधना असेल ती केलीच. सकाळी उठलो, झोप झाली नव्हती तरी उठलो, ध्यानाला बसलो, योगसाधना केली, त्यात 1-2 पेंगा काढल्या, पण योग साधना करायची असते ती केली, करायचा निग्रह आहे तो ती केली. चांगली गोष्ट आहे. योग हा निग्रह कौतुकास्पद आहे की सकाळी पहाटे 4ला उठणं आणि सकाळी योग साधना करणं. पण असं आहे की तो कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. सकाळी रात्री ते बाय वाजले तरी वाजू देत, वाजणार असतील तर वाजू देत, जी पार्टी चालायची ती चालू दे, क्लबाची ऍक्टिव्हिटी असेल ती चालू देत, आपलं सोशल, आपलं क्लब, अमुक तमुक सगळं सांभाळायचं. रात्री 12 वाजो, 2 वाजो, पण पुन्हा 4 वाजता उठून बसायचं, आंघोळ करायची, बसायचं. तर जे काय होतं त्यावेळेला हे काही सांगायचं कारण नाही, पण त्याचा एक निग्रह असतो की पहाटे 4ला उठून योग साधना करायची म्हणजे करायची. मग ते रात्री 2 वाजेपर्यंत पार्टी झाली असली तरी हरकत नाही, पण 4ला उठायचं आणि आंघोळ करून बसायचं आणि पेंगायचं. आहे तो जो निग्रह आहे कौतुकास्पद आहे. मग तेही एक प्रकारचं तप आहे त्या ठिकाणी, पण हे थोडंसं तापसिक तप आहे, तापसी तप आहे, तामसिक तप आहे. निग्रह जरी त्या ठिकाणी असला कौतुकास्पद आहे, कौतुकही त्याचंही करायला पाहिजे, जेवढ्या प्रमाणात करायचं तेवढं करायला पाहिजे आणि ते केलं जात आहे या ठिकाणी. पण तोही एक तपाचा भाग आहे. पण या ठिकाणी जो तपाचा भाग सांगितलाय तो असा नाहीये. तर पहाटे उठून जर 4ला आपल्याला योगसाधना करायची असेल तर त्याच्यासाठी पूर्वरात्री कशा प्रकारचा संयम पाळला पाहिजे आपण, म्हणजे दररोज रात्री कशा प्रकारचा संयम पाळला पाहिजे, या गोष्टी त्या ठिकाणी येतात. मग अनेक गोष्टींवर कात्र्या पडतात, अनेक गोष्टींवरनं कात्री चालवली जाते, चालवावी लागते. मग ते तप आहे, त्याला तप म्हणलंय. आलं का लक्षात? रात्री 2 वाजेपर्यंत क्लबला जाऊन आला आणि क्लबहून आल्यानंतर अर्धा पाऊण तास पडला आणि आंघोळ करून योग साधनेला बसला, ह्याच्यामधलं जे तप आहे ते तप या ठिकाणी सांगितलं गेलेलं नाहीये. पण पहाटे 4ला उठून योग साधना करायची म्हटल्यानंतर पूर्वरात्री युक्त आहार, युक्त विहार असा सांभाळणं, युक्त निद्रा, युक्त जाग्रतावस्था या सगळ्या सांभाळणं गीतेदेश आहे. तर तो सगळा यथायोग्य सांभाळणं आणि त्यासाठी ज्या ठिकाणी कात्री चालवावी लागते ती चालवणं हे तप आहे. तर हा फरक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे मुख्य मुद्दा असा की जीवन प्रणालीमध्ये विशिष्ट एक निष्ठा असायला पाहिजे आणि त्यामध्ये एक काटेकोरपणा असायला पाहिजे, नियमबद्धता असायला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी असणं हे एक तपच असतं. आणि ते तप या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि ते तप या ठिकाणी सूचित आहे. असं आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण योगसिद्धीला विधिनिषेध सांगतात.
योग जर सिद्ध व्हायचा असेल तर त्याला विधिनिषेध सांगतात की कुठल्या गोष्टी वैध आहेत आणि कुठल्या निषिद्ध आहेत. आणि त्याचं दिग्दर्शन त्यांनी जे केलंय ते पाहणं या ठिकाणी इष्ट आहे. असं आहे, आपण या साधनपादाच्या विवरणामध्ये सुरुवातीला असं पाहिलं की आरुरुक्ष आणि योगारूढ अशा दोन श्रेणी गीतेत सांगितलेल्या आपण पाहिल्या. तर हा जो आरुरुक्ष असतो ज्याने योगाला आरंभ केलाय, ह्याचं ध्येय काय असतं तर योगारूढ होणं हे त्याचं ध्येय असतं. तर आरुरुक्ष भूमीतला जो योग साधक आहे तो ज्यावेळेला योगभूमीकडे योगारूढ भूमीकडे डोळे ठेवून असतो, त्याच्याकडे ध्येय म्हणून बघतो, त्यासाठी त्यांनी काय करावं, कसं वागावं हे सांगताना गीतेमध्ये असं म्हटलंय, न अति अश्नतस्तु योगो अस्ति न एकांतम अनश्नतः न च अति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुनः. भगवान अर्जुना, अति खादाड किंवा भुक्त राहणारा, उपासमार करणारा, आपली स्वतःची उपासमार करून घेणारा म्हणजे काही न खाणारा आणि अति खाणारा, या दोघांनाही योग साधत नाही. तसंच अतिनिद्रा घेणारा किंवा अत्यल्प झोप घेणारा, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे रात्री 2-2 वाजेपर्यंत क्लब ऍक्टिव्हिटी करायची, नाटक, सिनेमा, अमुक तमुक, तर अशा प्रकारे अल्पनिद्रा घेणारा किंवा अतिनिद्रा घेणारा यांना सुद्धा योग विरोधी ठरतो. थोडक्यात म्हणजे जीवनामध्ये एक नियमबद्धता असायला पाहिजे, नियंत्रण असायला पाहिजे, असं त्या ठिकाणी गीतेमध्ये सांगितलंय. तर हा जो गीतेतला श्लोक आहे त्याच्यावर एक प्रथितीय भाष्यकार श्री रामानुज असं म्हणतात, अत्यशमानशने योग विरोधिनी अतिविहारा विहारौच तथा अतिमात्र स्वप्न जागर्ये तथा च अपि आयास न आयासौ. असं ते म्हणतात की अत्यायास असता कामा नये किंवा अनायास असता कामा नये, म्हणजे आळसानं झोपून राहणं, काही न करणं, आळसाने झोपून राहणं हा अनायास आहे. आयास म्हणजे धडपड करणं, अतिरिक्त धडपड करणं, किंवा अतिविहार किंवा अविहार, अति आहार किंवा अनाहार, या सगळ्या गोष्टी, टोकाच्या गोष्टी योग साध्य करत नसतात. तर संनियमन पाहिजे सगळ्या ठिकाणी. आलं का लक्षात? असं योगशास्त्राने स्पष्ट सांगितलंय. शंकराचार्य, आदिशंकराचार्य या ठिकाणी शतपथ श्रुती उद्धृत करतात, अन्न परिमाण आणि अर्थानर्थ सांगतात. ती श्रुती अशी, यदु हवा आत्मसंमितम अन्नम तदवती तन्नम ही नसती, यद्भूयो ही नसती तत्तत् कवियो तदवती. म्हणजे जेव्हा स्वसंमत अन्न आणि स्वसंमत परिमाणाला अनुसरणार असं ते सेवन केलं जातं, ते भोगत्याचं रक्षण करतं आणि त्याला अनर्थ प्राप्त होण्याला ते कारण होत नसतं. परिमाणापेक्षा अधिक भक्षण केल्यास भोगत्याच त्या ठिकाणी सेवन केलं जातं, भोगत्याच्या अनर्थाला ते कारक ठरतं. आणि योग्य परिमाणापेक्षा कमी भक्षण केल्यानं सुद्धा तोच प्रकार घडतो, भोगत्याच्या रक्षणाला ते सशक्त नसतं. अशा प्रकारे परिमित आहार हा शास्त्रामध्ये सांगितलाय. या ठिकाणी शांती पर्वामधलं एक वचन स्मरत. युधिष्ठिर त्या ठिकाणी भीष्मांना विचारतो, किम शीलः किम समाचारः किम विद्यः किम परायणः प्राप्नोति ब्राह्मणस्थानम यत्परम प्रकृते ध्रुवम. असं त्या ठिकाणी युधिष्ठिर एक पृच्छा करतो.
म्हणजे मनुष्य कुठलं चरित्र, कुठला आचार किंवा कुठली विद्या यांचा आश्रय करून प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ अशा अविनाशी ब्रह्मपदाला प्राप्त होतो. हे पितामह, या संदर्भामध्ये, या विषयामध्ये मला थोडासा ज्ञानप्रकाश द्या, असं त्या ठिकाणी युधिष्ठिर म्हणतो. आणि मग भीष्म म्हणतात, मोक्ष धर्मेशो नियतो लघ्वाहारो जितेंद्रिय प्राप्नोते ब्रह्मणस्थानम तत्परम प्रकृते ध्रुवम. शेवटी काय सांगितलंय? नियतो लघ्वाहारो जितेंद्रिय, नियत आहार, लघ्वाहार, लघु आहार आणि जितेंद्रिय वृत्ती ही त्या ठिकाणी त्यांनी सांगितली. आणि ह्यालाच या ठिकाणी आपण तप असं समजलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ह्या क्रियायोगामध्ये जो तपाचा प्रकार सांगितलाय त्याची एक थोडीशी तोंडओळख करून घेतली. कृष्णार्पणमस्तु.